तर नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत 7 आणि सकाळी सकाळी सगळ्या लेडीजला खूप खूप घाई असते आणि मग मी आज डोसे बनवत आहे. डोसे, चटणी आणि सांबर. मसाला डोसा आहे हा. मी मसाला पण बनवून घेतला होता आलूचा आणि वरी साऊथ इंडियन मसाला असतो, जी चटणी असते सुकीवाली, ती पण बनवून घेतली आहे. तर एकदम मस्त असं क्रिस्पी असे डोसे बनतात आणि हे पीठ मी घरीच भिजवते. तर याचं प्रमाण मी काय करते की 3 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास उडीद डाळ असं घेते आणि एकदम सॉफ्ट असं डोसे बनतात. दुसरं याच्यामध्ये मी काही घालत नाही. कोणी कोणी याच्यामध्ये चणा डाळ घालतं, मेथी घालतात, पण एकदम छान असं पीठ असं ट्रान्सफर होतं. काही घालायची जरूरत नाही आहे. एवढं प्रमाण वापरलं तरी पण तुमचे डोसे एकदम क्रिस्पी आणि सॉफ्ट तुम्हाला जसे पाहिजे तसे बनतात. तर तुम्हाला कसे डोसे आवडतात, की सॉफ्ट आवडतात का एकदम असं क्रंची आवडतात? मला तर मस्तपैकी असे क्रंची डोसे खायला आवडतात. एकदम छान असतं, लागतं. तर डोसे बनवत आहे आणि डोसे बनवायची प्रोसेस एकदम सोपी आहे माझी. असं मी जास्त अवघड किंवा ह्याच्यामध्ये नाही हे करत. आणि डोसे आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात. तर तुम्हाला कुणाकुणाला आवडतात डोसे? कुणाकुणाला इडली आवडते, पण मला इडली नाही आवडत, मला डोसे आवडतात. आणि आमच्या घरात सगळ्यांना डोसेच आवडतात जास्त. इडली पण आवडते, असं नाही की आवडतच नाही असं, पण जास्त प्रमाणात डोसे खातो आम्ही. डोसे, उत्तप्पा, मसाला डोसा, बेगम बाजारी डोसा, म्हणजे डोशाचे प्रकार असे चीज डोसा, पनीर डोसा, असं किती पण प्रकार असेल तर ते बनवले जातात. आयो नमस्कार, स्वागत असतं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बनवत आहे मी क्रिस्पी मस्त मस्त साऊथ इंडियन डोसा. तुम्हाला कोणता डोसा आवडतं सांगा बरं. तुम्हाला सॉफ्ट डोसा आवडतं का क्रिस्पी डोसा आवडतं? तर मी मसाला डोसा करते, छान लागतं, चटणी सांबार होतं सोबत. तुम्ही पण खाऊन घ्या आणि व्हिडिओ कसं वाटलं ते सांगा. असे छोटे छोटे आणि बघून घ्या डोसा. एकदम साधा सिंपल असं डोसा बनवून सोडतो मी. तर डोसा खावा, डोशासारखं राहा. तर याच्यानंतर मी सगळं आवरलं आणि आज यांनी हे पण आणलेलं होतं, भाजीपाला पण आणलेलं होतं. तर मिरची, टमाटे, मटकीच्या शेंगा आणि शेवग्याच्या शेंगा, गोबी आणलेली. गोबी ही 50 रुपयाला दिलेली आणि ही फक्त 30 रुपयाच्या 3 शेंगा, म्हणजे एक शेंग 10 रुपयाला पडली आहे. बटाटे, शिमला मिरची, कढीपत्ता जास्त आणला म्हणून मी याची मस्तपैकी चटणी बनवली आहे. तर त्याची रेसिपी पण मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर तुम्ही ते पण बघून घ्या. ही आहे आवऱ्याच्या किंवा आमच्याकडे तर आवऱ्याच्याच बोलतात. आणि हे आहे करटुले. तर याची भाजी खावी, कारण हे पावसाळ्यामध्येच भेटतात करटुले भाजी आणि एकदम नॅचरल असं उगवतात. याला कोणतंही खत वगैरे काही दिलेलं नसतं आणि याची भाजी खाण्यासाठी आयुर्वेदिक चांगली असते. तर कोथिंबीर, कांद्याची पात पण आणली आहे आणि करटुल्याची भाजी एकदम साधी सोपी बनवायची आणि खायची, खूप छान लागतं. तर मी बघा हा कढीपत्ता घेतला आहे, चटणी बनवत आहे. चटणी किंवा मसाला म्हणू शकता, की साऊथ इंडियनमध्ये हा मसाला वापरलाच जातो मसाला डोस्यामध्ये. आणि हा डोसा तुम्ही जर मसाला इडली बनवत असेल तर त्याच्यासाठीही वापरू शकता. चपातीसोबत खाऊ शकता. चपातीसोबत थोडंसं तेल टाकायचं याच्यावर किंवा तूप टाकायचं आणि खायचं. एकदम मस्त लागते ही चटणी किंवा मसाला. आणि मसाला डोस्यासोबत तर एवढं मस्त लागते का नाही. आणि मेन थिंग म्हणलं तर काय असतं, की कढीपत्ता आपण भाजीमध्ये तर टाकतो, भाजीमध्ये घालतो कढीपत्ता, पण ते आपण खात नाही. फोडणी जेव्हा आपण कढीपत्ता टाकतो तेव्हा कढीपत्ता आपण साईडला काढून ठेवतो आणि मग भाजी खातो, तर ते पोटामध्ये जात नाही. आणि कढीपत्त्यामध्ये लोहाचं प्रमाण हे खूप असतं आणि लेडीजसाठी खूप छान असतं हे लोह आपल्या शरीरात गेलेलं. तर हे कढीपत्त्याचे पानं जे आहेत ना, ते वाळलेले वगैरे नाही आहेत, तर ओले पानं आहेत हे. आणि याला चांगलं आपल्याला याचा चुरा होईल असं भाजायचं आहे. करपू किंवा असं जळू द्यायचं नाही आहे. तर सारखं हलवत असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे.
तर जर हे करपले पानं तर कडू कडू लागतील, तर काळजी घेऊन भाजायचं. तर याची पुरे डिटेलमध्ये रेसिपीज मी दुसरं ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगेल की मी प्रमाण वगैरे किती घेतलं होतं. तर याच्यानंतर आपल्याला मस्त असं शेंगदाणे पण भाजायचे आहेत. तर हे दोन चम्मच असं शेंगदाणे घेतलं आहे मी. तर याला पण व्यवस्थित असं भाजून घेऊया. सगळं जणस जे आपण घेतोय ना ते सगळं व्यवस्थित भाजलं तरच तुमचा हा जो मसाला आहे ना, तर हे महिनाभर मसाला व्यवस्थित अगदी याला काहीच होत नाही किंवा वास वगैरे येत नाही. महिना दीड महिनासुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलास तर चांगलं व्यवस्थित राहतो, याला काहीच होत नाही. आणि जेव्हा तुम्ही डोसा वगैरे बनवेल ना तेव्हा हे टाकायचं. तर हे मी 3 चम्मच जे फुटाणे आहेत ना ते घेतले आहेत. फुटाण्याच्या ऐवजी तुम्ही डाळ पण घेऊ शकता, चना डाळ. पण चना डाळ मी घेतली नाही आहे. फुटाणे भाजलेलेच असतात ऑलरेडी, जास्त भाजायची गरज नसते याला, म्हणून मी फुटाणे घेतले आहेत. तुम्ही चना डाळ पण घ्या 2 चम्मच. आता हे सगळं जन्नस आपण भाजून घेतोय व्यवस्थित. तर याच्यानंतर उडीद डाळ जे असते ते 2 चम्मच आणि तांदूळ हे पण मी स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता ही उडीद डाळ आहे आणि तांदूळ आपण घरी जे खातो राईस बनवून ते तांदूळ आहेत. हे वेगळे वगैरे डोशाचे वगैरे तांदूळ नाही आहेत. तर हे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि हे पण मस्त आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये नेक्स्ट मी 1 चम्मच असं जिरे असतात ना ते टाकलेले आहेत. तर हे पण भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. याच्यासोबतच मी याच्यामध्ये 1 चम्मच असं धने जे असतात अख्खे धने ते पण टाकले आहेत, अख्खे धने. तर ते आणि जिरे आणि हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, कारण कच्चं नाही राहिलं आणि करपू द्यायचं नाही आहे. कारण गॅस आपल्याला लहान आणि फुल करू हे सगळं व्यवस्थित भाजायचं आहे. जर करपलं तर कडू असं टेस्ट येईल याचं, त्यामुळं काळजी घेऊन सनी व्यवस्थित भाजा. आणि याच्यानंतर मी ओलं खोबरं आहे ना ते 2 चम्मच घेतलं आहे आणि तेही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. कारण हे तुम्ही सुकं खोबरं पण घेऊ शकता, पण माझ्याकडे सुकं अवेलेबल नव्हतं, ओलं खोबरं होतं म्हणून मी ओलं घेतलं आहे. याला व्यवस्थित भाजलं तर काही होत नाही आणि करपू द्यायचं नाही. मी सतत ते सांगत आहे की जर हे करपलं तर कडू लागणार हे नक्की. तर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे काळजी घेऊन आपल्याला. आणि मग आता हे खोबरं पण भाजलं आहे. आता मी हेही काढून घेणार आहे ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये. आता व्यवस्थित आपलं सगळं भाजून झालं आहे. खोबर आणि काय बोलतात फुटाणे, शेंगदाणे आणि डाळ ह्याची उडीद डाळ आणि तांदूळ. आता आपल्याला याच्यामध्ये 1.5 चम्मच असं मीठ टाकायचं आहे. तुमच्या चवीनुसार टाका, तुम्ही जसं खाता असेल तसं मीठची पावडर आणि मीठ टाका. नंतर त्याच्यानंतर मी अर्धा चम्मच हळद पण टाकली आहे याच्यामध्ये आणि हे पण टाकायचं आहे याच्यामध्ये. मी 1.5 चम्मच असं लाल तिखट पावडर टाकली आहे. माझं जास्त तिखट नाही आहे मिरची, तुम्ही जसं तिखट खात असाल तसं टाकू शकता. आता हे सगळं व्यवस्थित जन्नस एकत्र करून आपल्याला वाटायचं आहे. तर माझ्याकडून व्हिडिओ थोडंसं स्किप झालेला आहे. याच्यामध्ये मी ना 4-5 पाकळ्या लसणाच्या टाकल्या आहेत आणि थोडीशी जास्त थोडंसं एक अर्धा चम्मच असं जे असतं ना चिंच असते ना ते पण टाकायचे आहे. तर हे व्यवस्थित असं बघा तुम्ही मी वाटून घेतलं आहे. आता हे मस्त असं झालेलं आहे आपलं, बघू शकता तुम्ही. तर हा मसाला ना खूप टेस्टी लागतो. हा मसाला बनवून झाल्यानंतर मी थोडंसं घरातला किराणा मागवला होता, ते घरी आणून देऊन गेला आहे पार्सल. तर मी तेच काढत आहे. तर हे 2 बाटल्या आहेत ते ॲसिडच्या.
त्याच्यानंतर हे एरियल आहे, कपडे धुण्यासाठी हे केलेलं. त्याच्यानंतर एक चिवड्याचं पाकिट पण, चिवडा म्हणजेच मुरमुऱ्याचं पाकिट पण मी मागवलं होतं, कारण मला मुरमुऱ्याचा चिवडा बनवायचा होता. तर त्याच्यासाठी मी ते पाकिटही मागितलं होतं. त्याच्यानंतर हार्पिक, बाथरूम धुवायला लागतंच. घरातलं कितीही पण असेल तरी आपल्याला सगळं व्यवस्थित हे करून सगळं मागून घ्यावंच लागतं. त्याच्यानंतर कोकोनट ऑइल, ते डेटॉल साबण पण मागवलं होतं. त्याच्यानंतर हे जिरे आहेत, जिरे पण मागवले होते, जिरे संपले होते. त्याच्यानंतर हे विम जेल, त्याच्यानंतर हे सोपचे पाकिट आहेत, ते पण मागवलेले मी. तर असं थोडंसं घरातलं किराणा पण मी जे संपला होता ते मागवला होता. चहापत्ती पावडर पण मागवलेली, कारण लेडीजला ना घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे की नाही हे बघणं खूप जरुरी असतं. कारण येणारे जाणारे माणसं असतात, लागतं सगळ्या गोष्टी म्हटलं तर. पोहे ते पण मागवलेली. असं थोडंसं किराणा मी मागवलेला होता, तर तुम्ही बघू शकता. तर पापड, शेवायचं पाकिट, शेंगदाणे, आणखीन असं भरपूर काही मी मागवलं होतं. चना डाळ, मूग डाळ असं मागितलेलं. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा मला. बाय.